तर DHS रिलेटेड आपण Q&A पार्ट 3 घेतो आहे पुढला. तर फर्स्ट क्वेश्चन हो, जॉईनिंगनंतर 6 मंथपर्यंत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे मी काल पण दाखवलं होतं. रजिस्ट्रेशनसाठी हे बघा, याच्या आधी नव्हतं. क्लिअरली सांगतो की याच्या आधी आत्तापर्यंत रूल असा होता की तुमचं जे फॉर्म भरायची लास्ट डेट आहे, ठीक आहे, लास्ट डेटच्या आधी तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे, ठीक आहे. आत्तापर्यंत असाच रूल होता आणि याच रूलसाठी आधी पण खूप सारे कॅन्डिडेट्सचा रिजेक्ट करण्यात आलेला आहे DHSमध्ये. पण यावेळेस त्यांनी नोटिफिकेशनमध्ये एक पॉईंट मेन्शन केलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही त्याचा पासिंग जरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. आता याच्यामध्ये मी काल पण दाखवलं होतं तुम्हाला, हा 2.4 नंबरचा नोटिफिकेशनमधला पॉईंट. याच्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तीपासून 6 महिन्यात सदर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. त्यांनी जर नोटिफिकेशनमध्ये मेन्शन करून दिले तसं तर अलाउ करतील, पण ठीक आहे. आता ते सांगता येत नाही, आतापर्यंत तर कधी अलाउ केलं नव्हतं, पण यावेळेस त्यांनी तसं नोटिफिकेशनमध्ये टाकून दिले तर मे बी करतील पण, ठीक आहे. आचारसंहिता आधी ऑर्डर मिळून जातील का? हां, आचारसंहितेपर्यंत तेवढी प्रोसेस नाही लागणार, कारण DHSची प्रोसेस फास्ट म्हणजे इतक्या स्टेप नसतात, DMR एवढ्या स्टेप नसतात, ठीक आहे. त्याच्यामुळं लवकर प्रोसेस होऊन जाईल. आचारसंहितेच्या आधी ऑर्डर्स पण मिळून जातील, कारण ते एकाच दिवशी करतं DHS, ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लगेच ऑन द स्पॉट ऑर्डर देतं. मी काय काय होतं डिटेल प्रोसेस त्याच्या आधी पण सांगितलेली आहे, तर तितका वेळ नाही लागणार आचारसंहितेपर्यंत. आय थिंक मार्चमध्ये लागणार आहे आचारसंहिता, तर 1 महिना आहे DHSला, ठीक आहे. त्यांनी प्रोसेस करण्यावर आता, त्यांनी जर एकदा प्रोसेस चालू केली तर त्यांना जास्त वेळ नाही लागणार, कारण ते एकाच दिवसात करतात सर्व. तर माझा सरनेम काही मार्क लिस्टमध्ये चंद्रपूरकर आहे, काहीमध्ये चंद्रपूरकर, तर काही प्रॉब्लेम येईल का? ठीक आहे. जर स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल नावात तर एक बॉन्ड पेपरवर तुम्हाला ॲफिडेविट करून द्यावं लागेल, तेवढ्यावर होऊन जाईल, ठीक आहे. बाकी काही करण्याची गरज नाही, ॲफिडेविटवर होऊन जाईल. एका बॉन्ड पेपर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ॲफिडेविट करून घ्या, होऊन जाईल काम. OBC नॉन क्रिमिनलबद्दल सांगा. ठीक आहे. OBCचं म्हणजे नॉन क्रिमिनल फक्त OBCबद्दल म्हणून नाही, ऑल कॅटेगरी ज्यांना नॉन क्रिमिनल आहे, ठीक आहे. नॉन क्रिमिनल ज्या कॅटेगरीला आहे त्यांच्यासाठी की तेच जे DMRमध्ये जो इश्यू झाला, नॉन क्रिमिनल व्हॅलिड कोणतं, नंतरचं पण चालेल का, वित्तीय वर्षात का, फॉर्म भरण्याच्या आधीचंच पाहिजे होतं, तर त्याच्या संदर्भात पण नोटिफिकेशनमध्येच मी तुम्हाला पॉईंट दाखवला होता. हे बघा, त्यांनी पण हा पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन केला आहे की उत्पन्न प्रगत गटात मोडत नसल्याची NCL उमेदवाराची त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल गृहीत धरण्यात येईल, ठीक आहे. जो DMRनं पॉईंट ॲक्सेप्ट केला तो याच्यामध्ये त्यांनी टाकला आहे, तर ॲक्सेप्ट करतील. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल कोणत्याही कास्टचा, ठीक आहे, OBC म्हणत नाही मी, फक्त ज्या कास्टला नॉन क्रिमिनल आहे, VJ असेल, NT असेल, OBC असेल, ठीक आहे, NTच्या सर्व आल्या, BCD, ठीक आहे. तर या सर्वांनी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल लागतं त्यांनी नॉन क्रिमिनल असेल चांगली गोष्ट, नसेल तर DVच्या आधी काढून घ्या, ते पण ॲक्सेप्ट करतील. ते तसं नोटिफिकेशनमध्ये दिले त्यांनी. चला पुढलं. जर फॉर्म भरताना जो ॲड्रेस दिला आहे त्याचा प्रूफ नसेल तर काही दुसरा ऑप्शन आहे का त्याला? ॲड्रेस रिलेटेड हे कालपासून खूप सारे क्वेश्चन ॲड्रेस रिलेटेडच येत आहे की ॲड्रेस आधार कार्ड, ॲड्रेस आधार कार्ड, ॲड्रेस, ठीक आहे. त्याचा काहीच फरक पडत नाही. मी काल पण सांगितलं होतं, ॲड्रेसचा काहीच फरक पडत नाही, ठीक आहे. तुम्ही कुठं ॲड्रेसवर राहता, तुमचा आधार कार्डवर काय ॲड्रेस आहे, काही फरक पडत नाही. ॲड्रेसचा तुम्हाला कोणीच काही विचारणार नाही. तुम्ही ते फॉर्मवर जो तुमच्या हाताने ॲड्रेस लिहून देताल तुम्ही, ठीक आहे, त्या ॲड्रेसवर तुमचं म्हणजे जस्ट नॉमिनल मागतं ते, ऑर्डर तर बाय हँडच देतं DHS, ठीक आहे. ॲड्रेसवर तर पाठवत पण नाही. त्याच्यामुळे त्या ॲड्रेसचा कुठंच काही संबंध येत नाही. तुम्ही जिथं राहताय तिथला कुठलाही ॲड्रेस टाका, ठीक आहे. तर तुमचा ॲड्रेस प्रूफ नाही आहे माझ्याकडे, इथं हा ॲड्रेस आहे आधार कार्डवर, काहीच फरक पडत नाही त्याच्यानं DHSमध्ये. ॲड्रेस प्रूफ चेंज करू शकतो का आपण डॉक्युमेंट व्हेरीफायला? मी तेच सांगितलं आता की काहीच फरक पडत नाही ॲड्रेसचा, चेंज करण्याची गरजसुद्धा नाही. तुमचा जो ॲड्रेस आहे तो तुम्ही तिथं हाताने, जर कुठं मागितला ॲड्रेस, तुम्ही कुठं राहताय ते हाताने लिहायचं त्याच्यावर ॲड्रेस, हा ॲड्रेस जिथं तुम्हाला भरायचे तिथं, ठीक आहे. आधार कार्ड तुम्हाला झेरॉक्स मागितली, आधार कार्ड जो आहे ती झेरॉक्स देऊन टाका, काही फरक पडत नाही. त्या ॲड्रेसवर तुमच्या काही येणार नाही DHSचं. नेक्स्ट, रजिस्ट्रेशन नव्हतं फॉर्म भरताल तेव्हा DVला प्रॉब्लेम येईल का? रजिस्ट्रेशनचं मी आत्ताच हा 2.4 नंबरचा तुम्हाला पॉईंट दाखवलेला आहे 6 मंथचा, ठीक आहे. आता त्याच्यावर डिपेंड आहे, आता DVमध्ये ते ॲक्सेप्ट करतील नाही करतील, ठीक आहे. आत्तापर्यंत करत नव्हते, पण आता तो पॉईंट टाकून दिला आहे त्यांनी, तर करतील पण मे बी. गव्हर्मेंट पेपर
सोपा होता ते प्रायव्हेटमधून कन्वर्ट झाले तर त्यांचे मार्क जास्त असतील हे चुकीलं, ठीक आहे, चुकीचं आहे असं म्हणायचं असेल तुम्हाला. हा खूप जणांचा प्रॉब्लेम जो झालेला मी लाईव्हमध्ये पण सांगितलं, जे प्रायव्हेटचे आहेत, ठीक आहे, ज्यांनी गव्हर्नमेंटमधून फॉर्म भरला चुकून, तर त्यांच्यासाठी आता ते प्रयत्न चालू आहे, ते करतायत, ठीक आहे. तर कुणाला करायचे प्रयत्न त्याला विरोध करू शकत नाही आपण, ठीक आहे. ज्याला करायचं जे त्याचा पर्सनल ओपिनियन आहे, पॉईंट ऑफ व्ह्यू जे त्याचा आहे, तर ते करायचे करू शकतात, ठीक आहे. हां, ते बरोबर आहे की पेपर इझी होता गव्हर्नमेंटचा थोडा ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट, तर थोडं रँकून पण तो आपल्याला मार्क्सहून पण समजले की पेपर इझी होता, पण ठीक आहे, त्यांना प्रयत्न करायचे आहेत, करू द्या, आपण कोणाला काही म्हणू शकत नाही, ठीक आहे. जस्ट त्याचा पर्सनल ओपिनियन आहे, त्याच्यावर जो काही डिसिजन असेल तो ते अधिकारी डिसिजन घेतील, ते आपल्या हातातली गोष्ट नाही. नेक्स्ट सर, डी एच एसमध्ये किती इयर्सनी ट्रान्सफर करतात आणि ट्रान्सफर ही डिव्हिजनमध्येच होते का? डी एच एसमध्ये ट्रान्सफर ही ट्रान्सफर एकतर डिव्हिजनमध्येच होते, ठीक आहे, डिव्हिजनमध्येच होते ट्रान्सफर. तुम्हाला जर विभाग बदलायचा आहे तर ते तुमचा पर्सनल विषय आहे, जर तुम्हाला तो विभाग बदलून दुसरीकडे कुठं जायचं आहे तर, ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला एकतर काय क्रायटेरिया असतं. नॉर्मली तुमची बदली डिव्हिजनमध्येच होते, ठीक आहे, डिव्हिजनमध्येच होतं. तर डिव्हिजनमध्ये किती मिनिमम 1 इयरनंतर तुम्ही इलिजिबल होता ॲटलिस्ट विनंती बदली करायला तरी, ठीक आहे. तुमचं काही रिझन असेल, इमर्जन्सी रिझन असेल, जे काही असेल, तर ॲटलिस्ट 1 वर्षानंतर तुम्ही विनंती बदलीसाठी तरी अप्लाय करू शकता, तोपर्यंत करू शकत नाही. तिथून पुढे जर म्हणलं नॉर्मली प्रशासकीय बदलीसाठी, म्हणजे बदलीसाठी वगैरे, तर 3 इयर्स, ठीक आहे. त्यानंतर 3 इयर नॉर्मली बदलीसाठी, तसं काही इमर्जन्सी असेल, तुमचं विनंती बदली वगैरे करायची असेल तर 1 इयर. हे झालं डिव्हिजनमध्ये. तुम्हाला डिव्हिजनच्या बाहेर जायचं असेल, डिव्हिजन चेंज करायचं असेल, तर मिनिमम 3 इयर, ठीक आहे. इमर्जन्सी रिझन वगैरे असेल काही तर 3 इयर, नाहीतर 5 इयर्स, ठीक आहे. हा क्रायटेरिया आहे. नाही तुम्हाला डिव्हिजनमध्येच राहायचं आहे तर हां, डिव्हिजनमध्येच बदली होते, डिव्हिजनच्या बाहेर कोणी तुम्हाला टाकत नाही. सर, ओरिजिनल टी सी हरवली तर लास्ट इयर ग्रॅज्युएशनची डुप्लिकेट चालेल का डी एच एसमध्ये? कुठलेही डुप्लिकेट डॉक्युमेंट चालतं, ठीक आहे. डुप्लिकेट म्हणजे त्या ह्यानं दिलेलं, समजा तुमच्या कॉलेजची टी सी हरवली, कॉलेजनं डुप्लिकेट टी सी दिली आहे, चालतं आहे. तुमचं एखादं एम एन सीचं सर्टिफिकेट हरवलं आहे, एम एन सीनं दुसरं डुप्लिकेट सर्टिफिकेट काढले तुम्ही, ते चालतं, ठीक आहे. डुप्लिकेट इन द सेन्स की तुम्ही हरवलं आहे म्हणून त्याच सेम ह्याच्याकडून, एम एन सी असेल, कॉलेज असेल, त्यांच्याकडून जर त्याची डुप्लिकेट कॉपी घेतली आहे ना, ते चालतं, ते त्यांनीच दिली आहे ना, ठीक आहे. पण डुप्लिकेट म्हणजे असं नाही की हरवलं तुम्ही मनानेच काहीतरी डुप्लिकेट कुठं कलर प्रिंट मारताय वगैरे, ठीक आहे, ते नाही चालणार, ठीक आहे. डुप्लिकेट इन द सेन्स की समजा एम एन सीकडूनच हरवलं आहे, म्हणजे डॉक्युमेंट हरवले, तुम्ही एम एन सीमधून अप्लाय करून दुसरं काढलं आहे, ते चालेल. किंवा टी सीचं, म्हणजे कॉलेजची टी सी हरवली, तुम्ही कॉलेजमधून दुसरी टी सी काढली, डुप्लिकेट टी सी मागितली कॉलेजला, त्यांनी दिली तुम्हाला, ते चालतं, ठीक आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट आत्ता नसेल तर त्यासाठी बॉन्ड लिहून द्यावा लागेल का? काही गरज नाही बॉन्ड वगैरे लिहून देण्याची, ठीक आहे. आतापर्यंत काही मागितला नाही, जर आता समजा मागितलाच तुम्हाला तर द्या तिथे, पण तसं काही गरज नाही तुम्हाला की नाही म्हणून कुठं बॉन्डवर वगैरे लिहून द्यायची काही गरज नाही एम एस सी आय टी, ठीक आहे. तो कॉमन क्रायटेरिया आहे, कॉमन रूल आहे, ते सगळ्यांना माहिती आहे की 2 वर्षापर्यंत देऊ शकतात, ठीक आहे. तुम्हाला काही बॉन्डवर लिहून द्या असं काही शक्यतो मागणार नाही. जर मागितले तर द्या, ठीक आहे. स्वतःहून काही आधीच बॉन्डवर बनवून काही घेऊन जाऊन का मागितलीस तर 100 रुपयाच्या बॉन्डवर ते तसं द्यायचं त्यांना, ठीक आहे, जर मागितले तर. डॉक्युमेंट्स मध्ये सर मला इंटर्नशिपचं पासिंग सर्टिफिकेट हरवलं म्हणून डुप्लिकेट काढलं होतं काउन्सिलमधून, त्याचा काही प्रॉब्लेम येईल का? नाही येणार, मी आता सांगितलं. तुमचं डुप्लिकेट जरी असेल तरी चालतं, तुमचं युनिव्हर्सिटीकडून, एम एन सीकडूनच जर तुम्ही काढले, ठीक आहे, ते डुप्लिकेट सर्टिफिकेट दुसरं हरवले म्हणून चालतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही. फ्रेश बी एस सी नर्सिंग पासआउट स्टुडंट ज्यांनी डी एच एस एक्झाम दिली त्याचं डिग्री सर्टिफिकेट आले नाही, ओनली रजिस्ट्रेशन रिसिप्ट आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम येईल का? डिग्रीचा काही विषय नाही, ठीक आहे. डिग्री वगैरे एवढं कोणी म्हणजे मेन काय असतं रजिस्ट्रेशन, ठीक आहे. रजिस्ट्रेशनच असतं मेन तुमचं, रजिस्ट्रेशन रिलेटेडच जास्त बघतात ते, डिग्रीचं एवढं कोणी बघत नाही. आणि रजिस्ट्रेशनचा हा पॉईंट तर मी तुम्हाला दाखवलंच आहे, ठीक आहे. तर याच्यामुळे ठीक आहे. चला नेक्स्ट सर, डी व्हीला ज्या आधी प्रेफरन्समध्ये
अच्छा, जाण्याआधी प्रेफरन्समध्ये कोणकोणते हॉस्पिटल आहेत ते कळणार नाही का? कळतं. तुम्हाला तिथं गेल्यास पण सांगतात, तिथं लिस्ट तुमच्यासमोर असते की कोणते कोणते हॉस्पिटल आहेत, कुठं वॅकेन्सी आहे, तुम्हाला त्याच्यापैकी चूज करायचं असतं. आता लास्ट टाईम आमच्या वेळेस तर ते म्हणजे ज्यावेळेस DVला गेलो तुम्ही, त्यांनी बाहेरच लिस्ट लावली होती, ठीक आहे, बोर्डवरच लिस्ट लावली होती, तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं होतं आधीच, ठीक आहे. ते जिथली तिथली सिस्टीम, असं काही प्रत्येक ठिकाणी सेम सिस्टीम असते असं नाही, ते विभाग वाईज चालतं, प्रत्येक विभागात वेगळे तिथला DD किंवा त्यांनी जसं नियम ठरवतील, जसा त्यावेळेस सिस्टीम बनवतील ते तशी, ठीक आहे. पण सांगतात, असं नाही की तुम्हाला काही ब्लाइंडली अचानक तिथं काही तुमचं काही पण देतात, ठीक आहे. तुम्हाला विचारतात, प्रेफरन्स मागतात. प्रेफरन्स म्हणजे काय भरून वगैरे द्यायचं नसतं, जस्ट तुम्हाला तोंडीच विचारतात, लगेच ऑर्डर बनवून देतात, जागेवरच ऑर्डर बनवून देतात ना, त्याच्यामुळे ते विचारतात फक्त, हां इतकी जागा आहे, इथं इथं आहे, कोणतं पाहिजे सांगा, ठीक आहे. तसं लिस्ट वगैरे जर म्हणलं तर लास्ट टाईम तर त्यांनी लावली होती बाहेर, ठीक आहे. यावेळेस आता ते त्यांच्या मनावर आहे, ज्या त्या डिव्हिजनवर डिपेंड आहे ते लावतील का नाही लिस्ट, ठीक आहे. चला, याच्या व्यतिरिक्त काही आहेत क्वेश्चन आणखीन, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे बघू.